सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे सतीश भोसले अर्थात खोक्या संदर्भातली। खोक्याला आज प्रयागराजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यानंतर त्याची ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया होऊन बीड पोलीस मग त्याचा ताबा घेणार आहेत आणि ताबा घेण्यासाठी बीड पोलीस आता प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत। खोक्याला बीडमध्ये आणलं जाण्याची आज शक्यता आहे। तर दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे अबू आझमी संदर्भातली। औरंगजेबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे अबू आझमी यांना हा सगळा वाद भोवणार आहे। हे वक्तव्य भोवणारे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये आज अबू आझमी यांचा जबाब नोंदवला जाणार आहे आणि आझमी यांना सत्र न्यायालयानं मंगळवारी अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे। तेव्हा अटकेपासून संरक्षण देताना कोर्टानं आझमी यांना पोलीस स्थानकामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आज ते जबाबामध्ये काय म्हणतात हे बघावं लागेल। तर तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे होळी आणि धुलीवंदनासंदर्भातली। राज्यामध्ये आज होलिका दहन होणार आहे। ठिकठिकाणी याची तयारी सुरू झालेली आहे। कोकणामध्ये तर शिमगोत्सवाची धूम गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळते। काही ठिकाणी होळीच्या आदल्या दिवसापासून विशेष असा उत्साह दिसतो। तर विशेष म्हणजे होळी आणि धुलीवंदनासाठी मुंबई पोलिसांनी विशेष नियमावली जारी केलेली आहे आणि नियमांचं जर उल्लंघन केलं तर कारवाई सुद्धा होणार आहे।